लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाण्याबाग आमदार गोपीचंद पडळकर. मी आमदार होणारच अशी हाक देत राजकीय पटलावर प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवून बहुजनांच्या हक्काची जाणीव करून देणारं नेतृत्व म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय प्रवासाचा घेतलेला आढावा. 1 ऑक्टोबर 1982 रोजी सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या पडळकरवाडी या गावी भविष्यातील राजकारणाचा हिरा जन्माला आला. आई हिराबाई व वडील कुंडलिक बाबा पडळकर यांच्या पोटी जन्माला आलेलं हे अपत्य पुढे जाऊन एक दिवस भल्या भल्यांना घाम फोडेल याची तसुभरी कल्पना नियतीला नव्हती. आमदार गोपीचंद पडळकर यांचे वडील कुंडलिक पडळकर हे प्राथमिक शिक्षक होते, तर गोपीचंदजी हे उच्च माध्यमिक शाळेतील पदवीधर आहे. नेहमीच ते आपल्या वक्तृत्वाने आणि आपल्या अभ्यासपूर्वक वक्तव्यानं आणि विरोधकांवर मुद्देसूद केलेल्या वैचारिक हल्लाबोलामुळे तमाम महाराष्ट्राचे फायरब्रँड नेते म्हणून उदयास आले. आपण जरी दुष्काळी आणि मागासलेल्या भागातून असलो तरी येणारी पिढी आणि तमाम जाती धर्माच्या लोकांनी सन्मानपूर्वक आणि ताठ मानेनं जगलं पाहिजे. बहुजनांवर अन्याय होता कामा नये. बहुजन समाजाचे हक्क, त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे म्हणून वेळोवेळी उद्भवणाऱ्या समस्यांवर ते प्रखरपणे आपली भूमिका मांडत असतात. ते जरी वयाने लहान असले तरी त्यांच्या कर्तृत्वामुळं आणि प्रखर वक्तृत्वामुळं बहुजनांच्या समस्यांची जाण असलेला सामान्य कुटुंबातून येऊन सुद्धा अतिशय प्रभावीपणे त्यांनी लोकांच्या मनावर आणि त्यांच्या प्रेमावर हक्क मिळवलाय. प्रारंभिक जीवन पाहिलं असता आमदार गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे आहेत, तरी सुद्धा ते सर्वसमावेशकपणे सर्व जाती आणि समाजातील लोकांना सोबत घेऊन कार्य करतात. त्यांनी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. सध्या जरी ते महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार असले तरी त्यांची सुरुवात ही शून्यापासून आणि पराभवातून झालेली आहे. तरी सुद्धा न खचता सकारात्मकतेने त्यांनी आपली वाटचाल कायम ठेवली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी एकदा जिल्हा परिषद, 3 वेळा विधानसभा आणि एकदा लोकसभेच्या निवडणुका लढवल्या. 2014 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि आटपाडी खानापूर मतदारसंघातून 2014ची विधानसभा निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी पक्ष सोडला तरी सुद्धा न डगमगता 2019 मध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीत सामील झाले. तिथे त्यांनी कडवी झुंज दिली परंतु त्यांचा पराभव झाला. 2019 ऑक्टोबर मध्ये पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आणि बारामतीतून अजित पवार यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली. 14 मे 2020 रोजी ते विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले. एकंदरीत हा विजय त्यांच्या न थकता, माघार न घेता लढवय्या प्रवृत्तीचा सन्मान म्हणावा लागेल. ते जरी विधान परिषदेचे आमदार असले तरी वारंवारपणे सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर प्रत्येक संवेदनशील विषयांवर आपली मतं मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेत संबंधित समस्या कशा प्रकारे व्यवस्थितपणे सोडवता येईल याचा विचार करत असतात. 2019च्या लोकसभा निवडणुकीत जत तालुक्यातून वंचित विकास आघाडीतून 56,000च्या वर मते गोपीचंद पडळकर यांना मिळाली होती. त्या वेळेपासून जत मतदारसंघाकडे त्यांनी लक्ष दिलं. विधान परिषदेवर वर्णी लागल्यानंतर जत तालुक्याला व जत शहरातील विकास कामांना जास्तीत जास्त निधी दिला. गेल्या अनेक महिन्यापासून त्यांनी जत मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं. जत मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यास इच्छुक असून भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत आहे. जत येथे आमदार पडळकर यांनी प्रशस्त असे जनसंपर्क कार्यालय उभं केलं. विशेष करून जत तालुक्यावर आणि तालुक्यातील असंख्य प्रश्नांवर बारकाईनं लक्ष देऊन त्याचं निराकरण करण्याच्या प्रयत्नात ते नेहमी असतात. तालुक्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, जत त्रिभाजनाचा प्रश्न असो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या गुणवत्तेचा प्रश्न असो, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रश्न असो, रोजगाराचा प्रश्न असो, शेतमालाचा प्रश्न असो,
रस्त्यांचा प्रश्न असो अथवा मूलभूत सोयी सुविधांचा प्रश्न असो, प्रत्येक प्रश्नाला स्वतःचा प्रश्न समजून तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला कशा पद्धतीने न्याय मिळू शकेल याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा निष्कलंक मनाचा सच्चा राजकारणी म्हणजे श्री गोपीचंद पडळकर शेठ होय. कित्येक वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर जत तालुक्यास लाभलेल्या या सुवर्ण योगाचा जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता उपयोग होईल. आपलं नेतृत्व भविष्यात राज्याचं नेतृत्व करेल व जत तालुक्याचं नाव प्रगती पटलावर जाईल हीच अपेक्षा. त्यांचा आज 42वा वाढदिवस. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई अंबाबाईच्या चरणी एकच प्रार्थना आहे, त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो व पुढील वाटचालीस मनापासूनच्या शुभेच्छा. लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी.